आपण पाहत आहात मावळा न्यूज 24, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज। नमस्कार, मी संदीप देसाई। बुदरगड तालुक्यामध्ये वेंगरुळ गाव माझं। मला या बुदरगड तालुक्याचा आणि गावचा अभिमान एवढ्यासाठी आहे की ज्या तालुक्यामध्ये मी राहतो तो तालुका खरं तर 7 हुतात्म्यांनी बलिदान देऊन आपल्या रक्ताचं पाणी करून हा तालुका नावारूपाला आणला आणि जगाला या तालुक्यानं जगानं दखल घ्यावी अशा पद्धतीचं त्यावेळेला काम केलं। खरं तर आपण जिथं उभे आहोत ती वास्तू आहे बुदरगड तहसील कार्यालय। इंग्रजांच्या काळात या 7 हुतात्म्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान एवढ्यासाठी दिलं की इंग्रज काळात या देशामध्ये जो राज्यकारभार चालायचा त्यापैकी ही एक कचेरी बुदरगड तहसील आणि ही कचेरी ताब्यात यावी असं त्या हुतात्म्यांचं म्हणणं होतं आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी संघर्ष केला आणि ही कचेरी ताब्यात घेतली। त्यांचं बलिदानही या ठिकाणी गेलं। या बलिदानाला आम्ही नतमस्तक होतो आणि या हुतात्म्यांना अभिवादन पहिल्यांदा करतो। आता मुख्य मुद्द्यावर मी या ठिकाणी येतो की वाईट या गोष्टीचं वाटतंय की आमच्या लहानपणापासून या तहसील कार्यालयाकडे बघताना आम्हाला एक आदरयुक्त भीती असायची की एवढं मोठं हे स्मारक हुतात्म्यांनी जे बलिदान या ठिकाणी दिलं आहे आणि ही कचेरी ताब्यात घेतली, या कचेरीची आम्हाला भीती आदरयुक्त का वाटायची तर एक वेगळं पण या ठिकाणी होतं। संघर्षातून चुकीच्या पद्धतीनं होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत शासन प्रशासनाकडून त्याच्या विरोधात दंड थोपटणं ही ऊर्जा या ठिकाणी आम्हाला मिळत होती। पण आपण पाहत आहे की गेले कित्येक दिवस या तहसील कार्यालयात असणारे ऑफिसेस इतर ठिकाणी हलवली गेली आणि मग या तहसील कार्यालयाकडं अक्षरशः दुर्लक्ष झालं। आम्ही म्हणतोय निदान आम्हाला असलेला अभिमान जिवंत राहावा यासाठी शासनानं ही वास्तू स्वच्छ ठेवावी। आता आपण बघताय जरा कॅमेरा फिरून पाहिला तर आपल्या लक्षात येईल की किती अस्वच्छतेचं इथं साम्राज्य निर्माण झालेलं आहे। वाईट वाटतं आमच्यासारख्या माणसाला या ठिकाणी। वाईट एवढ्यासाठी की आमच्या बापजाद्याने आम्हाला सांगितलं ही हुतात्म्यांनी आपलं बलिदान देऊन मिळालेली वास्तू ही मोठी ठेवा, तुम्ही जतन करा आणि आम्हालाही वाटतं की आमच्या पुढच्या पिढीनं हे ठेवा इतिहासातनं तरी ऐकावात, पण या ठेव्यामध्ये या ऐतिहासिक वास्तूमध्ये आपलं येणं जाणं ठेवावं। पण येतील का हो हे आपण पाहू शकता। ही अस्वच्छता, प्रशासन शासनाचं असलेलं दुर्लक्ष या सगळ्या गोष्टीकडे पाहिल्यानंतर ते आमचे पुढचे वारसदार या ठिकाणी येण्यास कचवरतील आणि हे खरं तर आपला पराभव आहे। कारण आमचा इतिहास जागृत झाला तरच आमचा हे नाव मोठं होईल आणि या हुतात्म्यांचं बलिदानाचं शेवटपर्यंत चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांचं नाव निघेल, पण ते निघताना दिसणार नाही अशी कुठेतरी वाईट मला या ठिकाणी भावना वाटते। कारण शासन प्रशासनानं या ठिकाणी केलेलं दुर्लक्ष तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून शिवप्रेमींच्या माध्यमातून मला एवढं सांगावंसं वाटतंय की येणाऱ्या काळात हा ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी तुम्ही आम्ही सोबत काम करूया। या शासनानंही आमच्या भावना विचारात घेऊन शिवप्रेमींच्या भावना विचारात घेऊन या ठिकाणी स्वच्छता राखून ही वास्तू जपून ठेवूया। पर्यटनाच्या माध्यमातून शौर्याची असणारी ही वास्तू पर्यटनाच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्राला हेवा वाटेल अशा पद्धतीची ही वास्तू आपण महाराष्ट्रासमोर ठेवूया आणि यासाठी तुम्हा सर्वांच्या सोबत या शासनाची आम्हाला मदत हवी आहे। ती मिळेल का हा प्रश्न माझ्यासाठी उत्तरित राहील असं मला या ठिकाणी वाटतं। धन्यवाद। सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। तसेच वडणगे यात्रेला येणाऱ्या भाविकांचं सहर्ष स्वागत। शुभेच्छुक माजी लोकनियुक्त सरपंच सचिन चौगुले, सुभाष दूध व्हाईस चेअरमन पर्ची मिसाळ, सुभाष पतसंस्था उपाध्यक्ष उत्तम साखळकर।